आता या भाज्यांमध्ये जाणार आहे व्हाईट सॉस, छोटी वाटी दुधाची, हे जे चीज आहेत प्रोसेस चीज आणि मोझरेला चीज दोन्ही पण मी याच्यात थोडेसे टाकणार आहे। एक 2-2 चमचे याच्यात टाकतोय। सगळं एकत्र करायचं आहे, मिक्स करायचं आहे। आता हे मिक्स झाल्यानंतर आता इथे गॅस बंद करतोय आणि हे जे मिश्रण आहे हे ब्रेडवर टाकून घेतोय। आता वरती जाणार आहेत हे उरलेले ब्रेड। ब्रेडमुळे थोडंसं वरती आणि खाली बॉटम आहे याचा डिशचा तो क्रिस्पी होईल, छान लागेल आणि खायला पण मजा येईल। त्याच्यावरती टाकणार होतो आपण चीज, दोन्ही पण चीज। बस, आणि थोडे हर्ब्स, चिली फ्लेक्स, ऑलिव्स असतील तर वरती थोडेसे ऑलिव्स टाकायचे, बस नसतील तरी चालेल। आता मंडळी मी याला मस्त बेकिंग करून घेतो, याला गोल्डन ब्राऊन करून घेतो। साधारणपणे मला याला 20-1 मिनिटं लागतील बेकिंग करायला 180 डिग्रीजवर। हे बेक झाल्यानंतर वरचा ब्रेड एकदम मस्त कुरकुरीत असणार आहे, त्याचबरोबर चीज मेल्ट होईल आणि आतल्या ज्या शेंगा आहेत त्या पण एकदम टेस्टी आहे, सॉस सकट खूप मस्त लागणार आहे डिश। मी याला बेक करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। बेक चवळी शेंगा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेल्या चवळीच्या शेंगा, ब्रेड, बारीक चिरलेला कांदा, व्हाईट सॉस, मोझरेला चीज, टोमॅटो, किसलेला प्रोसेस चीज, चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कोबी, बटर, जायफळ पूड, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, मीठ आणि दूध। कृती: फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये चिरलेला लसूण आणि चिरलेला कांदा परतून घ्यावा। त्यानंतर चिरलेल्या चवळीच्या शेंगा आणि पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं। चवळीच्या शेंगा शिजल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कोबी, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, जायफळ पूड आणि मीठ घालून सर्व मिश्रण परतून घ्यावं। एका सर्व्हिंग बाउल मध्ये ब्रेडचे तुकडे घालावेत। चवळीच्या मिश्रणामध्ये व्हाईट सॉस, एक छोटी वाटी दूध, प्रोसेस चीज आणि मोझरेला चीज घालून नीट परतून मिश्रण बाउल मध्ये काढावं। वरून ब्रेडचे तुकडे, चिली फ्लेक्स, मोझरेला चीज, प्रोसेस चीज, टोमॅटोचे काप, मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स घालून 180 डिग्रीला 15 ते 20 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी। लावू का? हो, असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू।
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.